रामकृष्ण हरी मंडळींनो, माऊली कीर्तन सोहळा महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय असलेले एकमेव चॅनल सप्ताह कीर्तन, भागवत कथा, हरिजागर व लाईव्ह कार्यक्रमाकरिता अवश्य संपर्क करा. माऊली चोपडे. खोडकर मुलगा सांगू लागलो शाळेत असताना अनुभव. गावातल्या शाळेवर होतो जिल्हा परिषदला. पण शाळेत असताना एके दिवशी मुलाला प्रश्न विचारला, पाण्यात राहणाऱ्या 5 प्राण्यांचे नाव सांगा म्हणलं. पाण्यात कुठे राहणाऱ्या? पाण्यात राहणाऱ्या. पाण्यात राहणाऱ्या 5 प्राण्यांचे नावं सांगा. ज्या मुलाला काहीच येत नव्हतं गुरुजी, तो हात वरती केला. सर मी सांगू? आता मला माहित होतं याला काहीच येत नाही, गावातलाच होता ना. बस काय म्हणलं, दुसरं कोणीतरी सांगावं अशी अपेक्षा होती म्हणलं. पुन्हा विचारलं, पाण्यात राहणाऱ्या 5 प्राण्यांचे नावं सांगा. पुन्हा तनच हात वरती केला. सर मी सांगू? म्हणलं ठीक आहे सांग लवकर, उशीर व्हायलाय. त्यानं सांगितलं, सर पाण्यात राहणाऱ्या 5 प्राण्यांचे नावं. म्हणलं 1 बेंडूक. म्हणलं वा, बेंडूक पाण्यातही राहतं आणि जमिनीवरतीही चालतं. ठीक आहे म्हणलं. आणखी 4. म्हणलं सर पाण्यात राहणारा प्राणी बेंडूक. म्हणलं आणखी 4 सांग. म्हणलं त्या बेंडकाची माय, बेंडकाचा बाप, बेंडकाचा आजान, बेंडकाचा पांजा. झाले म्हणले 5. आता तुम्हाला हसू आलं पण मला नाही हसू आलं. आजूबाजूला बघितलं छडी कुठे. छडी जशी बघितली ना, आता गावातच होतं, छडी उचलली आणि जसं मारायला धावलो ना, ते पाठीमागच्या दारातून पळालं रस्त्यात. गावातून जसं पळालं म्हणलं कुठं जाणार आहे? मी गावातलाच आहे ना. येतो म्हणलं पाठीमागून. जसं छडी घेऊन घराकडे निघालो ना त्याच्या, तर जात असताना त्याच्या वट्यावरती त्याचे आजोबा बसलेले होते. बाबा आजोबा बसलेले असताना त्यांनी विचारलं, पप्या लप, पप्या लप, तो मास्तर आलाय म्हणले. कोण आलाय? तो हा मास्तर आलाय म्हणले. बर. पप्या म्हणला, बाबा मी नाही लपणार, तुम्ही लपा. म्हणले काय झालं? मास्तर तुझा आहे का माझा? पप्या म्हणला, मास्तर माझाचे, पण बाबा मास्तराला कालच सांगितलंय माझा आजा, कालच गेला म्हणले. असे खोडकर असतात, असे खोडकर मुलगा. आणि असाच खोडकर मुलगा आईवडिलाला लहानपणापासून मारत होता, लग्न झाल्यानंतरही त्रास देत होता. आणि त्रास देत असताना त्या ठिकाणी रोज त्याचा मार खाणं सहन नव्हतं होत. म्हणून एके दिवशी गावामध्ये चर्चा निघाली, चला म्हणले यात्रेला जायचंय. यात्रेला जाण्यासाठी जसे गावातले निघाले ना, तर हे दोघंही म्हणले याचा मार खाण्यापेक्षा बरं आहे म्हणले गेलेलं. दोघंही निघाले. पण निघाल्यानंतर गावकरी म्हणले तुम्हाला आमच्या सोबत येता येणार नाही. म्हणले का? म्हणले घरचं कोणतरी पाहिजे. कारण ती तीर्थयात्रा आजच्या सारखी नव्हती. रेल्वे, विमान, बस नव्हती म्हणली. ती यात्रा जी होती पायी तीर्थयात्रा, मुखी हरिनाम, पायानं चालायचं होतं म्हणले. नाही तुम्हाला आमच्या सोबत येता येणार, कोणाला तरी सोबत घ्या म्हणले. बर सोबत. मग आई आली घरी आणि मुलाला विचारली, आजपर्यंत त्रास द्यालाच रे म्हणले, सहन केलाय म्हणले, पण आज एक सांगते की आज आम्हाला तीर्थयात्रेला जायचं, कोणीतरी सोबत असावं म्हणून तू एकुलता एकेच न चल आमच्या सोबत. म्हणले नाही येत. जा म्हणला कुठं मारायचं तर मारा. म्हणला येत नाही. म्हणला नाही येत, नाही येत म्हणला. ती आई पाठीमागे गेली, पण खिडकीतून बायकोनं ऐकलं आणि म्हणली काय म्हणू लागली तुमची आई? म्हणले काही नाही, तीर्थयात्रेला जायचंय म्हणू लागली. कुठं? म्हणले काशीला. अहो मन चांगलं आहे ना, चला मीही तुमच्या सोबत येते त्या दोघायला घेऊन. आणि ते जर तिकडे नेले आणि तिकडेच गेले तर आपण दोघंच वापस येऊ म्हणले. बायकोनं सांगितले, ऐकले. ऐकत का नाही बायकोनं सांगितल्या? तुम्हाला काय माहित. विठाला विठाला ऐकलं हे, पण बायकोनं सांगितल्यानंतर ऐकलं. ठीक आहे म्हणले. निघाले पहाटच सगळ्या सोबत यात्रेला निघाले. सोबत आईवडिलाला घेतलं आणि पत्नीलाही सोबत घेतलं. बरेचसे दूर चालत चालत गेले. आणि दूर गेल्यानंतर आई वडील म्हणले पाय थकले, थांब थोडं. त्यानं दोरी काढली की गळ्याला बांधली, ओढीत न्यालाय. पुढे गेल्यानंतर बायको ही म्हणली पाय दुखायलेत, उचलली की खांद्यावर घेतली. यांची यात्रा चालू झाली. असं दूर चालत गेले. काशीच्या काही जवळ गेले. अंतरावरती काय असताना काशी विश्वेश्वराचं मंदिर चमकत होतं, शिखर दिसत होतं. पण पाहताना हे म्हणलं आता मीही थकलो म्हणला. बाजूला एका आश्रमात पुढं समोर दिसला. गेले त्या आश्रमाकडे. आणि आश्रमाकडे गेल्यानंतर म्हणले रात्रभर इथं थांबून सकाळी उठून जाऊ म्हणले. आता उशीर झालाय, आता कशाला जायचं म्हणले परत. आता उशीर झालाय ना. विठाला कारण 5G लागत आहे आता, 4G चालत नाही. विठाला रात्रभर आराम करू म्हणले आणि सकाळी उठून जसे जाऊ. आणि जसे निघाले न जाण्यासाठी त्या ठिकाणी रात्रभर थांबले. हे आई वडील झोपी गेले, पत्नीही झोपी गेली. याला रात्रभर झोप येत नव्हती.
बसून राहिला आणि बसून राहिल्यानंतर अचानक 2-3च्या सुमारास गेट उघडलं गेलो. गेटचा आवाज आला ना की येणं लक्ष गेलं गेटकडे, कोण आलंय म्हणून. गेट उघडल्यानंतर पाहितलं 3 काळ्या रंगाच्या स्त्रिया होत्या, महिला. इतक्या काळ्या होत्या, इतक्या काळ्या गुरुजी, की डांबरपेक्षाही काळ्या होत्या 3 महिला. त्या गेट उघडून आतमध्ये आल्या. आल्यानंतर यानं पाहितलं, एकीनं झाडू घेतला, आश्रम स्वच्छ केला, दुसरीनं सडा टाकला आणि तिसरीनं रांगोळ्या काढल्या. आश्रम पूर्ण स्वच्छ झाला आणि स्वच्छ झाल्यानंतर पुन्हा जसं सूर्योदय व्हायला निघाला ना की ह्या गेटच्या जवळ गेल्या, लगेच बाहेर निघायल्या. पण जात असताना यानं बघितल्या, तिन्ही येताना काळ्या होत्या, जाताना सुंदर गोऱ्या कसं काय झाल्या. पळत गेला त्यांच्या पाठीमागं काय प्रकारे म्हणून विचारण्यासाठी. पण जसा गेला ना गेट पैसे पाहत होतो, काय कुठं गेल्या दिसत नाही, दिसेनाशा झाल्या त्या. पुन्हा परत आला, म्हणला काय प्रकार होता. आज पुन्हा या ठिकाणी इथंच मुक्काम करायचा आणि तो प्रकार पाहायचा, जायचं नाही म्हणला इथून. दुसराही मुक्काम त्यानं तिथंच आश्रमात केला. आणि दुसऱ्या दिवशी रात्री 2-3च्या सुमारास पुन्हा गेट उघडला गेला. आणि गेट उघडल्यानंतर या काळ्या रंगाच्या 3 महिला आतमध्ये आल्या. आणि आल्यानंतर एकीनं झाडून काढलं, दुसरीनं सडा टाकला, तिसरीनं रांगोळ्या काढल्या, पूर्ण आश्रम स्वच्छ केला. आणि आश्रम स्वच्छ केल्यानंतर सूर्योदय व्हायच्या वेळेला जशा गेटमधून निघायच्या ना की हे गेटला आडवा झाला. थांबा, कोण तुम्ही? येताना काळ्या रंगाच्या आणि जाताना सुंदर देवस्त्रिया, काय प्रकारे मला सांगा. एक जण म्हणली, तुझ्यासारख्या पाप्याला काय सांगायचं, लाता बुक्यानं आई वडिलाला मारी त्याला, सरक सरक बाजूला म्हणली. दुसरी म्हणली, सांग न जाऊ दे, पटकन सांगितलं तर महाराज कीर्तन लवकर सोडते. म्हणजे सांग, विठ्ठला विठ्ठला सांग म्हणली, पटकन सांग म्हणली. तिसरीने सांगायला सुरुवात केलं, आम्ही 3 नद्या आहेत म्हणले, गंगा, यमुना, सरस्वती, आम्ही 3 नद्या आहेत. बरं ठीक आहे, तुम्ही 3 नद्या आहेत, तुमचा येताना रंग काळा रंगाचा का? त्यावेळेस त्यांनी सांगायला सुरुवात केलं, तुझ्यासारखे पापी लोक आई वडिलाला त्या ठिकाणी त्रास देतात आणि पाप करतात. आणि जे काही तुमचं दिवसभरात पाप झालेलं असतं ना ते तुम्ही कधीतरी गंगेत येऊन आंघोळ करता. आणि आंघोळ केल्यानंतर, स्नान केल्यानंतर तुमच्या डोक्यावरचं सर्व पाप आमच्या पाण्यामध्ये येतं, आमच्या माथ्यावर, आणि तुम्ही शुद्ध होऊन बाहेर जातात म्हणले. तुमचं पाप आंघोळ केल्यानंतर गंगेत शुद्ध होतं, ते आमच्या माथ्यावरती येऊन बसतं. आणि आमचं पाप कुठं जाणार रे? तुमचं डोक्यावर पाप आम्ही घेऊन दिवसभर वाहतो, हे पाप कुठं जाणार? तुमचं पाप गंगेत स्नान केल्यानंतर निघून जातंय, पण आमचं पाप अशा थोर साधूची, महात्म्याची, स्वामीजीची सेवा केल्यानंतर आमचं जातंय. नद्या सांगू लागल्या तिन्ही पण. म्हणून आम्ही या ठिकाणी काळा रंग होतं, तुमचं पाप आमच्या अंगावरती. आणि इथं आम्ही साधूची सेवा केल्यानंतर आमचं सर्व पाप निघून जातं. आणि आमचं पाप निघून गेल्यानंतर पुन्हा आम्हाला त्या ठिकाणी सुंदर शरीर प्राप्त होतं आणि पुन्हा आम्ही त्या ठिकाणी व्हायला सुरुवात करतो म्हणजे. बर, पण ज्या साधूची सेवा केल्यानंतर गंगेचं पाप निघून जाते ते साधू करतात तरी काय? म्हणले पाहायचंय तुला? पाहायचंय का? म्हणले आतमध्ये जाऊन बघते महात्मा काय करायला येतं. ह्या तिघी निघून गेल्या तिथून. हे पळत आतमध्ये गेला. पाहतो तो काय, त्या महात्म्याचे आई वडील झोपलेले आहेत आणि झोपलेले असताना तो महात्मा त्या ठिकाणी पाय दाबत आहे, आई वडिलाची सेवा करत आहे, सेवा करत आहे. यानं बघितलं आणि पळतच गेला. अरे बापरे, पंढरपुरापासून काशी पोचतो आई वडिलाला लाता बुक्क्या घालीत इथपर्यंत आलो. आणि या महात्म्यानं आई वडिलाची सेवा केली तर गंगेचं पाप यांच्यामुळं निघून जातंय. किती आई वडिलाच्या सेवेचं पुण्य दिसलं त्याला. पळतच गेला आणि दंडवत घातलं त्या महात्म्याला. त्या स्वामीजीने उठवलं. म्हणजे काय झालं? म्हणले आज पोचतो, आज असं पाप झालंय, आई वडिलाला त्रास दिलाय. ठीक आहे म्हणले, आजपर्यंत जे काही झालं ना ते होदी म्हणले, पण आजपासून त्याच आई वडिलाची सेवा कर म्हणले. जगाचा मालक तुला भेट द्यायला येईल म्हणले. जा. आशीर्वाद दिला साधूने, कारण सहज बोलणे साधूने आशीर्वाद दिला म्हणले जा. आशीर्वाद दिल्यानंतर त्यानं आई वडिलाला घेतलं, गळ्यातल्या डोळ्या बाजूला काढल्या, बायकोला म्हणला सरक बाजूला, ढकलून दिलं बायकोला आणि आई वडिलाला सोबत घेऊन. अरे म्हणले काशी जवळ आहे, काही दर्शन घेऊ दे. नाही म्हणला. तिथून पंढरपुराला वापस आणलं आणि वापस आणल्यानंतर आई वडिलाची इतकी सेवा केली, इतकी सेवा केली की जगाचा मालक त्यांना भेटण्यासाठी पंढरपुराला आला. आणि पंढरपुराला आल्यानंतर पुंडलिका तुझी सेवा पाहून मी या ठिकाणी इथं आज आलोय म्हणले. माझ्याकडे एकदा पा. पण त्यानं पाहितलं नाही. समोरची वीट उचलली, मागं भिरकावली, मागे वीट भिरकावली. त्या इटेवरती आजही जगाचा मालक उभा आहे. किती दिवस झालं? युगे 28 विटेवरी उभा. आजही जगाचा मालक त्या विटेवरती उभा आहे. कशामुळं?
आईवडिलाची सेवा केली म्हणून जगाचा मालक पंढरपुराला आला आणि त्या विटेवरती भक्तासाठी उभा राहिला. कशामुळं? फक्त आईवडिलाची सेवा केली म्हणून. पितृवचन सेवा पते पितृवचन टाळ्या वाजवून एकदा. विसरून जाता तुम्ही. माझं कीर्तन समजत नाही का? आमच्या इकडं माणसं मेल्यावर जाळतात. तुमच्या इकडं हा विठाला 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 तसं काय नाही ना? भाषा समजते ना पाठीमाग? कारण या ठिकाणी 3 सेवा आपण पाहिल्या. जगद्गुरु तुकोबराने 3 सेवा सांगितले. स्वामी काज, गुरु भक्ती आणि पितृ वचन. 3 सेवा पाहिली आणि एकच सेवा आपल्याला पाहिजे आणि 15 मिनिटात आपल्या ही सेवेला पूर्ण विराम द्यायचा. एकच सेवा पाहिजे. कोणती सेवा आहे ती? पतीची